तर नमस्कार मित्रांनो, मी बोलतो आर एस लॅपटॉप गॅरेजमधनं आणि आपला हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि आज आपण शिकणार आहे लॅपटॉपसाठी लागणाऱ्या कंपोनेंट्स, म्हणजे बोर्ड रिपेअरिंगसाठी लागणारे कंपोनेंट्स आपल्याला माहीत पाहिजेत. हे बघा, तर यामध्ये लागणारा कंपोनेंट आहेत 11: कपॅसिटर, रजिस्टर, डायोड, मॉस्फेट, ट्रान्झिस्टर, फ्यूज, कॉईल, थर्मिस्टर, ट्रान्सफॉर्मर, क्रिस्टल, ब्रिज रेक्टिफायर. ठीक आहे, हे 11 तुम्ही पहिला नुसता नाव पाठ करून घ्या. ठीक आहे, त्यानंतर आज आपण पहिला बघणार आहे. पहिला त्यामध्ये आला कॅपॅसिटर. काय आला? कॅपॅसिटर. यामध्ये दोन प्रकार, पॉलराइज, नॉन पॉलराइज. कोणता? पॉलराइज, नॉन पॉलराइज. हा असा काहीतरी दिसत असतो कॅपॅसिटर. हा एक असा असणार, त्यामध्ये एका बाजूला लाईन असणार अशी. हा झाला पॉलराइज, ब्लॅकमध्ये असेल. नॉन पॉलराइज म्हणजे नॉर्मलमध्ये एक सिरेमिक कसा कॅपॅसिटर बारीकमध्ये असतात. दाखवतो तुम्हाला मी, मला प्रॅक्टिकलच देतो मी. हे बघा, हे त्यावर लईच बारका दाखवलं. काय झाले कॅपॅसिटर. इथं हे झाले नॉन पोलराइज म्हणजे, आणि पोलराइज. हा पोलराइज, ठीक आहे. हा झाला नॉन पोलराइज. ज्याला लाईन असते ते पॉलराइज, ज्याला नॉन पॉलराइज म्हणजे लाईन नसते. आता त्यात तुम्हाला फरक सांगतो. पॉलराइज म्हणजे ज्या कॅपॅसिटरला पोलॅरिटी आहे, पोलॅरिटी म्हणजे काय? ज्या कॅपॅसिटरला प्लस मायनस आहे, म्हणजे प्लस मायनस म्हणजे ज्या कॅपॅसिटरला प्लस मायनस आहे म्हणजे काय? प्लसच्या ठिकाणी प्लसच लागावं लागेल आणि मायनसच्या ठिकाणी मायनसच लागावं लागेल. नॉन पोलराइज. नॉन पोलराइज म्हणजे काय? ज्या कॅपॅसिटरला पोलॅरिटी नाही, म्हणजे ज्या कॅपॅसिटरला प्लस मायनस नाही, म्हणजे तुम्ही त्याला जिकडं प्लस आहे तिकडं मायनस लावा, काय संबंध कसा बी लावा, उचला फक्त त्यावर पेस्ट करा बस. या झाला कॅपॅसिटर. आणि हा झाला आपला पहिला कंपोनेंट. तर मित्रांनो, जर तुम्हाला पुढचा आणि कंपोनेंट सेक्शन, ट्रबल शूटिंग, फॉल्ट फाइंडिंग जर लागणार असेल तर तुम्ही लवकरात लवकर कमेंट करा किंवा थँक्यू. ओके.